नवीन आर्थिक वर्ष म्हणजे 1 एप्रिल 2026 जीएसटीमध्ये एक महत्वाचा बदल घेऊन येतंय. आणि हा आकडा 5 कोटी रुपये आता अनेक व्यवसायांसाठी खूपच महत्वाचा ठरणार आहे. ज्यांना हा नियम आधी लागू नव्हता त्यांनाही 1 एप्रिल 2026 पासून तो लागू होऊ शकतो. मग ई-इन्व्हॉइसिंग म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत आपल्या इन्व्हॉइसेसना सरकारकडून प्रमाणित करून घेणं. आणि इथे एक महत्वाचा मुद्दा आहे. फक्त गेल्या वर्षीची नाही, तर जीएसटी आल्यापासून कधीही ही मर्यादा ओलांडली असेल तरी नियम लागू होतो. आता ही उलाढाल कशी मोजली जाते? तर ती प्रत्येक ब्रँचनुसार नाही, तर पॅन आधारित मोजली जाते. हे उदाहरण बघा. कुठल्याच एका ब्रांचने 5 कोटी ओलांडले नाहीत, पण एकूण उलाढाल 5.5 कोटी आहे. याचा अर्थ एकूण टर्नओव्हरमुळे तिन्ही शाखांना 1 एप्रिल 2026 पासून ई-इन्व्हॉइसिंग बंधनकारक होईल. पण थांबा, हा नियम सगळ्यांनाच लागू होत नाही. काही जणांना यातून सूट आहे. ही आहे त्या 7 व्यवसायांची यादी ज्यांना त्यांच्या टर्नओव्हरची चिंता न करता ह्यातून सूट मिळते. बरं, जर नियम लागू झालाच तर मग नक्की कोणत्या डॉक्युमेंटसाठी ई-इन्व्हॉइस लागेल? यात B2B इन्व्हॉइसेस, डेबिट आणि क्रेडिट नोट्सचा समावेश आहे, तेही विशिष्ट प्रकारच्या सप्लायसाठी. आता एक महत्वाचा प्रश्न. समजा ई-इन्व्हॉइसमध्ये काही चूक झाली तर ते रद्द कसं करायचं? IRN जनरेट झाल्यावर तो रद्द करण्यासाठी फक्त 24 तासांचा वेळ असतो. हे बघा, IRN जनरेट झाल्यापासून 24 तासांच्या आतच तो रद्द करता येतो. त्यानंतर नाही. ई-इन्व्हॉइस जनरेट करण्यासाठी ई-इन्व्हॉइस 1.gst.gov.in सारख्या सरकारी पोर्टलचा वापर करावा लागतो. पण ही AATOची गणना फक्त ई-इन्व्हॉइसिंगपुरती मर्यादित नाही. याचं महत्त्व खूप मोठं आहे. कारण हीच ATO, कंपोजिशन स्कीम, QRMP स्कीम आणि GST रजिस्ट्रेशनसारख्या अनेक गोष्टींवर परिणाम करते. म्हणूनच संपूर्ण GST कंप्लायन्ससाठी ATGOची अचूक गणना करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येक व्यावसायिकासाठी एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. पॅन आधारित उलाढालीची अचूक गणना झालीये का?